चोऱ्या होऊ लागल्या, याच्या घरी चोरी, त्याच्या घरी चोरी, त्याच्या घरी चोरी. सगळ्या गवळणी एक दिवशी जमून आल्या. यशोदे कुठपर्यंत हे सहन करायचं. सगळ्या गवळणी घराने सांगण्यासाठी आल्या, सांग यशोदे आम्ही या गोकुळात राहावं की जावं. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, 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 गोकुळी राहावे का जावे. सगळ्या गवळणी घराने सांगणे, ए यशोदे माहेर य. अगं आज काय माझ्या घरी कार्यक्रम नाही, कशा काय आल्या माझ्या घरी. हो आज आम्ही तुझ्या मुलाचे गीत गायला नाही आलो, तुझ्या मुलाची करामत. काय करतो का माझा मुलगा, उठलं की सुटलं, काय करतो त्याला बोलो. यशोदेने आवाज दिला घरात, कृष्णा हे कोणवा लाला. छुमुक 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 आतून कृष्ण पळत आला, उचलला, कडेवर घेतला आणि अशा गवळणी उभ्या खाली, सगळ्या ओट्यावर गवळणी, कडेवर कृष्ण. कृष्णा का बरं या गवळणीला तंग करतो, काय यांना त्रास देतो तू, सगळ्या शिकायत करतात रे या तुझ्या. आई काय करतो मी यांना, यांच्या घरी जातो ना. तर भगवान आई म्हणले मी कधी कोणाच्या घरी जात नाही, कवा कोणाला त्रास देत नाही, कव्हा कोणाला पुरीत नाही म्हणले, मी जात नाही कोणाच्या घरी. हो अरे मग ह्या कसं काय सांगतात कृष्णा, हा या सगळ्या लबाड आहेत. हो अगं आई ह्या सगळ्या लबाड, यशोदा म्हणली खरं आहे ह्या सगळ्या लबाड आहेत, तू त्यक्ता सत्यवादी हरिश्चंद्र आहे नाही का, बाकी लबाड आहे सगळ्या. हो सगळ्या गलबाला बोलू लागले. यशोदा म्हणली सगळ्या काय सांगू नका, एक एक सांगा बरं माझा कृष्ण काय करतो. एक गवळण पुढे आली, बाकीच्या बाजूसारखा ग तिला बोलू द्या काय आहेत. हो आणि ती गवळण सांगू लागली, ऐक ना यशोदे त्या दिवशी आमच्या गावातला सप्ताह होता. म्हणली नांबलगावचा सप्ताह, दिंडी यायची होती, सगळ्या रांगोळ्या बिगोळ्या काढल्या होत्या. 8 फुलाची रांगोळ काढली. किती फुलाची, 8 फुलाची रांगोळ काढली. हो रांगोळ काढून नुसती मी बाजूला झाले. हो नुसती बाजूला झाले, जो तुझा कृष्ण कुंकुमावरी मोते चक्रपाणी, त्यावरी मोते चक्रपाणी, मोते चक्रपाणी, त्यावरी मोते. वारकरी येतात म्हणले आज किती गर्दी आहे सगळी, हे का नाही. चांगली रांगोळ काढली, इतकी रांगोळ सडा टाकला, हे का नाही. शेण आणलं म्हणजे सडा टाकला. असं 8 फुलाची रांगोळ काढली. किती फुलाची, 8. किती रांगोळ्यात बघा सगळ्या गावात, सगळ्या रांगोळ्यात. हो मोठी रांगोळ काढली 8 फुलाची, सडा टाकला, शेण आणलं. आता शेण नाही तर म्हणजे सड्याची पुडी आणली. आता सड्याच्या पुड्या निघल्यात, काय सांगावं. हो काय काय निघते काय माहिती नाही अजून. हो सड्याची पुडी निघली हे तुम्हाला माहिती, पण दुसरी एक पुडी निघली ती तुम्हाला माहितीच नाही अजून. हो मी सांगतो. हो सड्याची पुडीची किंमत काय 5 रुपये 4 रुपये असं. हो सड्याची पुडी सड्याची. हो त्या सड्याच्या पुडीसंग दुसरी एक पुडी निघली, तिची किंमत आहे 25 रुपये. तर म्हणतात ती पुडी काय करते, ती एक काम करते, सड्याच्या पुडीसंग ती 25 रुपयाची पुडी आणायची, ही पुडी फोडून सड्याची बादलीत काढायची, तेव्हा 25 रुपयाची पुडी फोडायची. 25 रुपयाची पुडी फोडली की त्याच्यातून एक बाई निघती, सडा टाकून निघून जाते. तुम्हाला आश्चर्य वाटलं का, होऊ शकतं. विठ्ठला विठ्ठला चांगला सडा टाकून रांगोळ काढली, तुझा कृष्ण पळत आला आणि रांगोळीवर मुतला. म्हणजे असं हो झालं का म्हणजे तुझं होय पुढं. हो एक एक ओळून करायला सांगायची. दुसरी आली धावोनी, येणे ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ देवोनी, गाठ बाई कोणाशी सोटे ना, गाठ बाई कोणाशी सोटे ना. यशोदे बाळ तुझा ताना, कोठवरी सोसू धिंगाणा. काय आनंद. यशोदे बाळ तुझा ताना,
ओठवरी सोसू धिंगाणा यशोदे दुसरी आली धावोनी येणे ग बाई काय केली करणे पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ देवोनी गाठबाई कोणाशी सुटेना गाठबाई 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 कोणाशी सुटेना सो यशोदे बाळ तुझा ताना कोठवरी सोसू धिंगाणा यशोदे वा याला म्हणतात भक्ती ठीक आहे ना भक्ती कशी करावी भगवान सांगतात यथा व्रज गोपिका नाम विठ्ठला विठ्ठला काय केलं सांग दुसरी आली पुढे पाय तुझं काय केलं सांग हो माझी दाढी हो माझी वेणी हो आणि दाढी आमच्या पतीची गाठ मारली हो काय करा अशी गाठ मारली गाठ काय कोणाशी सुटे ना झालं म्हणा तुझं होय पुढं एक घेऊन बाई दुसरी आली बाई तुझं काय केलं सांग पर्व आला मुच्या घरा पर्व आला मुच्या घरा निजला होता म्हातारा हरी निजला होता म्हातारा हरी निजला होता म्हातारा हरी निजला होता म्हातारा घेऊन ताकत डेरा घेऊन ताकत डेरा घेऊन ताकत डेरा घेऊन ताकत डेरा होडीला सैरा कवरी होडीला सैरा कवरी होडीला सैरा कवरी होडीला सैरा कवरी परवा आला मुझा घरा घर निसला होता म्हातारा घेऊन ताकत डेरा होडीला सैरा पुढे आली बाई सांग बाई तुझं काय केलं सांग तुझं हो ती म्हणजे यशोदे परवा दिवशी कृष्ण आमच्या घरी आला मग रातच आला बरं रातच आला तर आला मातीचा डेरा असा डेरा भरून घेऊन आला दारात म्हातारा झोपला होता म्हणली हो डांग्या खोकला झालेला म्हातारा आपला दारात झोपलेला काय करा हो आणि जो दारात झोपलेला म्हातारा जो ताकाने भरलेला डेरा त्या म्हाताऱ्याच्या डोंबल्यातच फोडला कडेवर होता कृष्ण हो गवळणकरांनी सांगत होती का रे कृष्णा म्हातारा काय केलं तुझं त्या म्हाताऱ्यानं काय केलं अगं आई म्हणला आज नामोल गावचा काला किती लांब लांब लोक आले ही तिकडे नदीला बैल चालित आहे म्हणला म्हणून जरा जागा केला काय करा हो म्हणून उतरत्या वयात जरा भक्ती करे जा कवा डेरा पडून सांगता यायचं नाही विठ्ठला विठ्ठला झालं तुझं होय पुढं एक गवळण घराने सांगायची हो घराने सांगण्याची बी काय पद्धत काहीच नाही हो फक्त घराने कडेवर कृष्ण पुढून गवळण घराने सांग आणि जी गवळण घराने सांगायला पुढे येईन त्याच्याकडे कृष्ण असा बघायचा सांग 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 माझ्या देखता माझी घरानं शिकायत करते तुला नंतर नाही बघून घेतलं तर माझं बी नाव नंदाचा कृष्ण नाही असा खुणवायचा आणि ती माझी बघ 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 यशोदा असा कसा दिसतो आणि यशोदेने बघितलं की शांत दिसायचा हो काय सुंदर महाराज भगवान किती सुंदर हो हा असा भगवान परमात्मा सुंदर पाहण्यासाठी गोपिका यायच्या दुसरं काय मनचं काय पदरचं काय खोटं काय नाटक काय सांगण्यासाठी कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वर मोतिकम करतले वेणुक्करे कंकणम सर्वांगे हरिचंदनम सुलिलतम कंठेच मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी विठ्ठल विठ्ठल एवढा मध्ये भगवान श्रीकृष्णासारखं सुंदर कोण आहे आमच्या प्रभू रामचंद्रासारखं सुंदर कोण आहे अरे याचं रूप अशा नासक्या तुसक्या शरीराच्या आपण मागं लागतो सद आणि चिद आनंद घन स्वरूप परमात्मा त्याचं एक जरी झलक भेटली तर आपण पागल होऊन त्याच्या मागे दिवाना बनून लागू विठ्ठला विठ्ठला किती सुंदर आहे
आहे परमात्मा. राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपली कस्तुरी मळवट चंदनाची ओटी कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. किती सुंदर आहे कस्तुरी मळवट, किती गोड आहे भगवान परमात्मा. हो, त्याचं रूप आपण पाहावा. हो, त्याचं रूप पाहण्यासाठी लालायत हवं आणि भगवंताचं दिवाना बनावं. जे रूप मीराबाईला दाखवलं, जे रूप एका बादशाहाला फक्त भगवान श्रीकृष्ण एक दात दाखवला, तर दिवाना बनून भगवान परमात्मा तो परमात्मा कुठे पाहत फिरत होता. वृंदावनात, गोकुळात, मथुरात, त्या भूमीमध्ये भगवान परमात्मा पाहत शोधत हिंडत होता. ही एक झलक बघितली तर हो किती सुंदर आहे परमात्मा. चला चला. हो, काय चाललं होतं आपलं? सुंदर परमात्मा. हो, घराने सांगणार ए बाई झालं एक बाई तुझं काय केलं सांग. त्याच्यात एक बोबडी होती अशी मध्ये बोबडी. हा, ए तोत्रे तू कशाला आली? ती म्हणली मी पण गाला थांगायला आले. हो, मग ते आपल्या भाषेत बोलू लागले. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. येणे माझी केली तवाली अन मग मी तिथून पलाली, पलता पलता घसलून पलली अन दोईची गागल फुतली. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. माझे गुलगे फुटले मग मी ललत बसले, तिकडून आले शालंग पाणी अन मला पोताशी धलिले, मला पोताशी धलिले माझे समाधान झाले. निवृत्तीचे कृपे सुख ज्ञानदेवाला धले. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. टाळी वाजवा जरा यांच्यासाठी एखाद्यावर बसल्या बसल्या. तुमच्या डोक्याला ताण नाही काय, हे की नाही? गुत्तच दिले आम्हाला सगळा कार्यक्रम आहे ना. हा, टाळी वाजा म्हणा, काय करायचं करा. हा, आम्ही फक्त पंक्तीला आहेत बसायला. हा, हे की नाही? हो, तोत्री बोबडी आपल्या भाषेत बोलू लागली. बोबडी. हा, आता कोणी बोबडा कोणी तोत्र असतं, हे की नाही? हो, भगवंताने प्रेम केलं पण तोत्री होती. हो हो, तिला पोटाशी धरले. हो, निवृत्तीचे कृपे सुख हे ज्ञान देवाला धरले. हो, कोणी तू झालं बाई तुझं एक एक गवळण घरा देखे देखे जोदा माई छे, देखे देखे जोदा माई छे, देखे देखे जोदा माई छे, देखे देखे जोदा माई छे. चोरी चोरिया ने मुझे गालियां गई छे, चोरी चोरिया ने मुझे गालियां गई छे. देखे देखे जोदा माई छे, देखे देखे जोदा माई छे. लमानी होती एक लमानी अशी तिथून आली. ए ते लमानीचं काय काय म्हणली, तिला पुढे पाठवा. ती लमानी आली, मग ती आपल्या भाषेत बोलू लागली. देखे देखे गे जे शोधा माय छे. काय केलं तुझं? चोरे छोरियाने मुझे गारी देव छे. म्हणजे असं तो काहीतरी माझ्या किसन मागे लागला. काहीच नाही म्हणे. त्या दिवशी आमच्या दारात बसले घराच्या अंगणात. हो, तिकडून आले. मी म्हणलं आव छे आव छे कनाई आव छे आव छे. मला का रे थेट रे बोंबलं ती. हा, भगवान म्हणले कोणाचं घर आहे? म्हणले माझं. माझं म्हणलं मुस्काडत गैर तोंडावर, गैर तोंडावर, तोंडावर का घर तुझ्या बापाचे, तुझ्या बापाचे घर
लमणीच्या गालातच मारली हो जिजा ते गाल सुजला मायबाप हो धावत आली हो म्हणजे कमून का अगं म्हणजे तुझा हात बघ का नाही याचा हात आणि माझ्या गालावचा सारखं असलं तर बोल हो अरे कृष्णा लमणीला मारलं म्हणजे माझंच म्हणते काही बी माझंच काही बी माझंच तसं तुम्ही माझं माझं म्हणत जाऊ नका हा कुणी विचारलं कोणाचं मला